ओम साईराम मंडळी, सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस चौथा, आम्ही होतो पडग्याला, आता पडग्यावरून निघतोय। टाइम झालेला आहे 5:50 आणि आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात करतोय। जळतील पातकांच्या राशी काकडते देखील या जागे करा रुक्मिणीवरा देवा जसुरात वेगे लिंबणोण करा कृष्ण होईल तयासी। पालखी घेऊन खांद्यावरी निघालो साईंच्या दरबारी। पालखी घेऊन खांद्यावरी निघालो साईंच्या दरबारी। साईनं काय केले, सांडपाला सुद्धा झाला, काही देवाला त्याची दया आली। बाबा म्हणाले लक्ष्मी देवीच्या मंदिराबाहेर काळ्या कुत्र्याला दही भाताचे घास घाल, तसे बाळा शिक्षाने करतात त्याचा मलेरिया कायमचा गेलेला आहे। अशा स्थिती आणि साईबाबांचे परम भक्त डॉक्टर पिल्ले यांना दारू रोग झाला, खूप हैराण झाले। डॉक्टर पिल्लेंना बाबा भाऊ म्हणे, त्यांना आपल्या बाजूला मशिदीत आवडीने बसवीत, चिली ओढण्यास देत, भाऊ बिगर बाबांचे पण करवत नसे। हेच पिल्ले अंथरुणावर नारू रोगाने खेळले, दही हंडी फोडा, फुगड्या करा, लाह्या लुटा, मग पाळणा सोडा। अशा प्रकारे राम जन्माचा उत्सव सुरू झाला, त्याचे रूपांतर वाढले, गावागावाहून भक्त येऊ लागले, जत्रा भरू लागली। ती आजपर्यंत तिला ही विष उतरवण्याची, तशी साई महाराजांची निसर्गावर पण सत्ता होती। आला आला बघा, आला 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 सन रामनवमी झाला, झाला 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 आनंदी झाला हा काळा चौकी ग्रुपवाला। उरलं छातीवर आम्ही नाव हे साईलीला, उरलं छातीवर आम्ही नाव हे साई। तर भावांनो, आता आम्ही पोचलोय नाश्त्याच्या स्पॉटला। साईराम ही आमची मंडळी आणि हा आमचा चेतन भाऊ। नमस्कार। त्याच्या आज स्पेशल डिश आहे
मिसल पाव. गेल्या वर्षी त्यांनी 14 पाव खाले होते, ह्या वर्षी तो 16 पाव खाणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. आतापर्यंत त्याने 5 पाव खाल्लेले आहेत. बघूया अजून, हे बघा किती पाव घेतलेले आहेत. अजून लागली ते घेऊ शकता, नाहीतर तो खाईपर्यंत आपण थांबूया का? मंडळी, आम्ही आता नाश्ता करून निघालेलो आहेत. साईराम, आता वाजले आहेत 10 आणि आमचा विश्रांतीचा स्पॉट आलेला आहे. आता पुढे आमचा विश्रांतीचा स्पॉट आहे आतमध्ये. आणि आता पार्किंग पण येत आहे. पार्किंग जरा मागे राहिलेली, मी जरा आलेलो पुढे. मंडळी आता सर्व इकडे बसले. सोडा आणलाय आणि त्यामध्ये टँक सोडा आणलाय. आणि आमची मंडळी बघा कसे साईराम मंडळी. आता आम्ही चाललोय नदीवर पोहायला. बघा इकडे कसा रस्ता आहे. आणि थोड्यात पुढे नदी आहे. आता मी पोचलोय नदीवर. ही आहे नदी आणि आता आम्ही ह्याच्यात थोड्या वेळात आंघोळ करायला जाणार आहेत. बाकी साईराम मंडळी आंघोळ करायला लागलेले आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता, खूप मोठी नदी आहे. दिसायला दिसते छोटी, परंतु तिकडे लांब, एकदम लांब लचक नदी आहे ही. बाकी मंडळी इकडे कपडे सुद्धा धुतात. मी पण आता जातोय आंघोळ करायला. थोड्या वेळात भेटूया. भावांनो, आता आम्ही चाललोय जेवायला. आज जेवणामध्ये स्पेशल मँगो ज्यूस आहे आणि बाकी भेंडीची भाजी आहे, डाळ, राईस. साईराम भावांनो, आता वाजले दुपारचे 4 आणि आता आम्ही निघतोय. आता आमचा प्रवास चालू होतोय संध्याकाळचा. बोला ओम साईराम. आपण
पायी 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 हे चाललो मी पायी 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 सद्गुरु साईनाथ महाराज की साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय. बघितलं ना काय आता आम्ही पोहोचलोय आमच्या स्टॉपला आणि ही आहे आमची पालखी. बाकीची साईराम मंडळी सर्व इकडे आहेत. आणि आमचे काका आता 65 वर्षाचे आहेत तरी सुद्धा साईंची वारी करतायत. दिवसाच भूत मना आज दिवस